ग्रेट. आवाज कमी कर. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. पहिलं म्हणजे की तुम्ही वेळेवर आलात. म्हणजे मगाशी आपण जे डिस्कस केलं, काय डिस्कस केलं मगाशी? डिसिप्लिन, फोकस, कन्सिस्टन्सी. म्हणजे आता या सेशनलाच फक्त यायचं नाही वेळेवर, कन्सिस्टंटली प्रत्येक सेशनला प्रत्येक गोष्टी मीटिंगसाठी वेळेवर यायला पाहिजे. ओके, व्हॉट इज द बेस्ट टूल टू एन्श्युअर दिस? म्हणजे डिसिप्लिन्ड मेथडने एखादा प्रोजेक्ट ठरवला की तो डिसिप्लिन मेथडने होईल आणि तुम्ही असाल डिसिप्लिन, पण तुमच्या लोकांना पण सवय पाहिजे ना. दे शुड बी ऑल्सो डिसिप्लिन्ड इनफ टू कम्प्लीट दॅट प्रोजेक्ट. सो व्हॉट इज द बेस्ट वे टू डू इट? Yes, so dashboard will tell you whether you are achieving the results or not. What is the tool? Oops. माहितीच आहे, सगळ्यांना माहिती आहे. नाही 5WNH कोणाला माहीत नाही असं नाही. मला वाटतं झोपेत विचारलं तरी होपफुली सगळ्यांना माहिती असेल. इट इज द बेस्ट टूल टू एन्श्युअर a disciplined way of doing things because it covers everything which is possible. का करतोय आपण हे? Why 10x? So why are we doing it? What are we actually doing? Who are the people who are going to be in my team? Where are we going to do it? In which department or plant or business? How are we going to do it? And by when are we going to complete it? So सगळ्या गोष्टी याच्यात आल्या आणि हे जर तुम्ही टूल वापरलं आणि ते जर तुम्ही रिव्ह्यू अँड मॉनिटरिंग R&M मध्ये तर ते लावलं तर देर आर हाय चान्सेस दॅट यू विल. सो लेट अस ॲड्रेस द फर्स्ट क्वेश्चन इट सेल्फ. वाय? बुढी का एनी थॉट्स ऑन दिस? वाई 10x यार? वाई 20x क्यों नहीं? 5x क्यों नहीं? कोई x क्यों चाहिए? करते रहो ना बिजनेस, जैसा आएगा वैसा करते रहो. Why 10x? हाँ, तो 10x से क्या होता है? 10x तुम 25 साल लोगे 10x करने को, तो ग्रोथ है कि क्या है वो? इट साउंड्स एस्पिरेशनल. टू हुम? अपने को नहीं, अपने लोगों को, उनको बघाने का है. आपण जरा याच्यावर ब्रेनस्टॉर्म करूया का? कारण हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे जर आपण कन्व्हिन्स नसू की आपल्याला 10x करना है या 5x करना है और 20x करना है, एंड एज आई सेड इट इज नॉट अबाउट 10x सेल्स. इट कैन बी 10x वैल्यू एडिशन, इट कैन बी 10x कॉन्ट्रीब्यूशन, इट कैन बी 10x प्रॉफिट, इट कैन बी 10x कस्टमर बेस, 10x प्रोडक्ट मिक्स, वॉट एव्हर. बट इट शुड बी इन मल्टिपल. बट वाय टू डू इट? याच्यावर जरा ब्रेनस्टॉर्म करायला पाहिजे आपल्याला. चलो, लेट्स टेक 5 minutes और 10 minutes टू ब्रेनस्टॉर्म ऑन ईच टेबल की वाय 10x. काहीतरी एक 2-3 उत्तरं तरी काढा तुम्ही. देन आय विल शेअर माय थॉट्स ऑन दिस. बट लेट्स स्टार्ट विथ दॅट पार्ट की वाय 10x. When we are saying 10x, it doesn't mean literally 10x. It means multiples of x. नाही तर तुम्ही प्रश्न पडत 10x कशाला? मग गणित नाही मांडायचं आपल्याला की 10x का 25x का नाही आणि 5x का नाही. आपल्याला मल्टिपलमध्ये का विचार करायचा आहे? पर्सेंटेज ग्रोथच्या ऐवजी मला एक्स मल्टिपलमध्ये का विचार करायचा आहे आणि व्हॉट इज इट? माझा पर्सनल ड्रायव्हर काय आहे त्याच्यासाठी, असा विचार करा. की मला काय त्याच्यातनं आनंद मिळणार आहे किंवा मिळणार नाही आहे याचा विचार करा. शेअर 33 देन 21. माईक घेऊन ठेवा, माईक बरोबर ठेवा, जरा आवाज कमी कर. हां बोल, जवळ घे. तो 10xची रिक्वायरमेंट अशी आहे की आपण एक आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो. तो आपण जेव्हा एक गोल सेट करतो आणि एक काही प्रमाणात आपण त्याला एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करतो. बट जेव्हा आपण 10x गोल घेतो आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघतो आणि ते जे गोल असतं 10x
आपण त्याला एक न्यू नॉर्मल सेट करतो. तो न्यू नॉर्मल सेट केल्यानंतर आपण अजून पुढे त्या 10x ला 100x पर्यंत न्यायचा प्रयत्न करतो. तो हॅलो बिकम्स ते बोधमध्ये आपण आर्मस्ट्रॉंग मॅटिक्सला ऐकलं होतं. ही हॅज टेकन 100x गोल. तो 10x इज नॉर्मल फॉर. तो आपण एक न्यू नॉर्मल तयार करत जातो आणि आपण ग्रोथवर ग्रोथ करत जातो. ओके. सो आता तू 100 घेणार आहे का 10x घेणार आहे? तर 10x टिल 2028. हाँ, क्या बात है, तालिया. ओके. 21. आपण जर पर्सेंटेजेसमध्ये जर आपलं ग्रोथ ठेवली तर इट विल नॉट स्ट्रेच अवर पोटेन्शियल. जसं आमच्या एक मेंबरनी शेअर केलं की बाय कीपिंग द 10x और ग्रोथ इन टर्म्स ऑफ एक्स ही वॉज एबल टू चेंज इज ऑर्बिट. तर त्याच्यामुळे आपलं पोटेन्शियल आपण नवीन ऑपॉर्च्युनिटीज बघायला सुरू करतो. आणि ॲज अ नेशन आपण पण खूप आता सगळ्यांच्याच ॲस्पिरेशन्स ग्रो झाले आहेत. तर त्याच्यामुळे द ग्रोथ मस्ट बी इन एक्स नॉट इन पर्सेंटेज. So what you're trying to say is that in our nation or anyway, the market potential is tremendous. It is millions of X maybe. So then what are we doing? मार्केट जर एवढं मोठं आहे तर मग आपण काय करतोय? भाई आपल्या ह्या लाईफमध्ये काहीतरी आपल्याला करायलाच पाहिजे. सो 10x इज ॲक्च्युली नॉट अ बिग डील, बट ॲटलीस्ट लेट अस गेट इट टू दॅट एक्स वे ऑफ लाईफ रादर देन परसेंटेज इंक्रीमेंटल. करेक्ट. ओके, तालियां बजाओ उसके लिए. या थांब थांब हां हां 27. 10x काय करतो? त्या बाउंड्रीज तोडून टाकतो. झोन जसं क्रिएटिव्ह करतो. ओके. सो नॉर्मली इट डझंट पुश यू दॅट मच. इन्क्रिमेंटल जेव्हा करतो तर तेवढं पुश होत नाही. जे एक्समध्ये बोललं तर आपल्याला क्रिएटिव्हिटीला भाग पडतो आपल्याला क्रिएटिव्हिटी. ओके. हां, सो इट हॅज टू बी क्रिएटिव्ह. नथिंग विच यू हॅव ऑलरेडी डन. ओके. आतापर्यंत केलेलं नसतं ना आणि ते मोठं काहीतरी दिसतं. दुसरं त्याच्या हाऊमध्ये जे आपण आत्तापर्यंत काम केलेलं असतं तर त्याच्यामुळं जाऊन हाऊमध्ये अडकतो. हे लक्षात आलं की हाऊ टीम समोर ठेवायचं आहे. बरेचदा टीम आपल्यापेक्षा चांगलं हाऊ समोर ठेवते आणि ते 10xच्या बियॉन्ड पण सांगते. दे नो द पोटेन्शियल ऑल्सो. तर तो ओनस पण तिकडे शिफ्ट होतो. मग आपण काय करायचं? आणि म्हणजे ओनस जेव्हा शिफ्ट होतो ना तेव्हा काय होतं तर टीम म्हणून ॲज अ टीम पीपल इट बिकम्स एव्हरीबडीज गोल, शेअर्ड गोल. एक्झॅक्टली, शेअर्ड विजन म्हणजे. ओके. 15. थँक्यू. आता एकदम वाजव टाळ्या सगळ्यांसाठी. So basically, it will help us make our market disruption proof, our business from getting disrupted, and secondly, we can ourselves disrupt market by doing 10x. So disruption is the theme. कि 10x करने के लिए डिसरप्शन करना ही पड़ेगा और डिसरप्शन प्रूफ होगी बिकॉज बाकी डिसरप्ट करेंगे और हम बंद पड़ेंगे. ऐसा नहीं होगा कि वी विल बी डिसरप्टिंग आवरसेल्व्स. ग्रेट, गुड थॉट, गुड आयडिया. या दो तुझ्याकडे. हॅलो. आमच्या टेबलवर असं डिस्कशन झालं आहे की 10x हे जे आहे मल्टिपलमध्ये आहे आणि टोटली आपण टोटली इन्व्हायरमेंटल चेंज होतं. जसं की आपण डबक्यातून जसं एखाद्या तलावात जातो किंवा तलावातून नदीतून आपण समुद्रात जातो, अशा पद्धतीने टोटल चेंजेस आपल्याला करावे लागतात. आपणच चेंज होतो असं नाही तर आपल्या एम्प्लॉईज समोर सुद्धा एक छान चित्र तयार होतंय की त्यांनाही लक्षात येतं की आपण आपली ग्रोथ कुठेतरी मोठी होणार आहे. म्हणून 10x ही ग्रोथ जर आपण घेतली तर आपलं गोल आणि आपल्या एम्प्लॉईजचं गोल आणि कंपनीचं सगळं चेंज होतं टोटल. ओके. सो भाषाच बदलेल कंपनीतली. टोटल सगळं पिक्चर चेंज होतं. ग्रेट. बोला. We all have a finite life. हां. अरे बापरे, फिलॉसॉफीमध्ये जाणार आहे. तर if we don't go ahead by 10x growth, our people's aspirations are already going very high. And if we don't match, either they will leave you or the business will die. For that and to match, because you don't have तुमच्याकडे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा थॉट प्रोसेस छोटी असू शकते पण लोकांची नाही आहे आणि तुमच्यावर त्या सगळ्या तुमच्या एम्प्लॉईजची जबाबदारी आहे. तर त्यांना पण तेवढं पुढे नेणं. सो आता बिझनेस फक्त तुमचा राहिला नाहीये, तुमच्या लोकांचा पण तेवढाच तो आहे आणि त्या ते पण लक्षात घ्यायला हवं. ओके, ग्रेट, थँक्यू. 9
9च्या नंतर 6. आमच्या टेबलवरती असं डिस्कस झालं की 10x गोल हा तर स्मार्ट आहेच आहे. त्याच्यानंतर पर्सनल गोल्स दोघांचे, ओनरचे आणि एम्प्लॉईज दोघांचे याच्याने सॅटिस्फाय होतील. आणि आपल्या TLC मध्ये आधी एक सांगितलं होतं गेमिफिकेशन. तर 10x हे गेमिफिकेशन सारखंही काम करू शकतं, ज्याच्यानी एम्प्लॉईजला एक सक्सेसची टेस्ट मिळावी. बेसिकली आपण कम्प्युटर गेम्स किंवा कुठलेही गेम्स का खेळतो की कुठेतरी सक्सेसफुल व्हायचं एक कारण असतं जगण्यासाठी, तर तेही मिळू शकतं. ओके, सो एक चस्का लागेल का? चस्का. ओके, ग्रेट. सो गुड दॅट अलग अलग सोच आ रही है. हाँ, 6 नंबर and then 30. Yeah. Sir, most of the points were discussed, but one of the important points that was not spoken and was discussed in our group was 10x would lead to sustainability, which will then lead to legacy for our entire organization, and that was one of the most important points that we thought of. So legacy matlab you want to take it further to next generation, so 10x will give a good momentum for that. Absolutely. Is that what? Yeah. Okay. So creating a legacy. Yes. Great. Good thought. 30 और बाद में 22. Hello. I've got 3-4 points. 2 points I'll cover. एक तो 10x करने के लिए हमने एक स्टिपुलेटेड टाइम रखा है, उसको हमने डिवाइड करके छोटे छोटे टाइम फ्रेम में डाला. थोड़ा माइक नजदीक पकड़. जब वो गोल अचीव होता है तो वो जो किक मिलता है, वो सेल्फ अप्रिसिएशन जो हम खुद को करते हैं, दैट मोटिवेट्स यू टू अचीव द बिगर गोल. दैट इज वन. एंड वाई 10x, अगेन यू गेट अ बेटर क्लैरिटी, रोड मैप बनता है, एंड देन यू डिवाइड स्ट्रेटेजी, और उस वजह से आपके बाकी के सारे लिवर्स हिलते हैं, ऑल द 5 लिवर्स, बिकॉज ऑफ 10x गोल. Okay, great. Sir, what we discussed about 10x, this will be very helpful as India is aspiring to achieve the 5 trillion economy. So we will be contributing more, and we will also build the brand for our company when we are striving for the 10x. Okay, so एक national interest में भी करने की जरूरत है ये. Yes. ये good, great. Yeah. त्याच्यानंतर 37. बेसिकली आत्तापर्यंत जे आम्ही आमच्या पद्धतीने बिझनेस करत होतो त्यावेळेला ग्रोथ होतीच, पण इन्फ्लेशन आणि ओव्हरऑल आपल्या पीपलचे ॲम्बिशन्स वगैरेचा विचार करता म्हणजे ग्रोथ गरजेची. तर जेव्हा TLC जॉईन केलं आणि आपण एवढं सिस्टमॅटिकली सगळ्या 6 लिव्हर्सवर जर काम करणार आहे, तर डेफिनेटली हे म्हणजे आपल्याला हे करणं गरजेचंच आहे. म्हणजे 10x मल्टिप्लाय फॅक्टरमध्ये जर काम झालं तर ते होऊ शकेल, आणि जर ते झालं तर प्रोजेक्ट लक्ष जसं आपलं म्हणजे 5H मध्ये कोण करेल, कधी करेल वगैरे ह्या गोष्टी अजून जास्त क्लॅरिटी येऊ शकेल. ओके, ग्रेट. त्याच्यामुळे TLC आल्यानंतर मल्टिप्लिकेशनमध्येच इफेक्ट आला पाहिजे. ग्रेट, थँक्यू. आणि TLC ने पण गोल घेतलेला आहे 2030 पर्यंत 10x करायचं आपल्याला. या 37. आपला जो एक मोठा विचार असतो की आपण मोठं करू, त्याचा आपला फायदा पण होतो. एक तर कस्टमर आपल्याकडे अट्रॅक्ट होतो, त्याचा ट्रस्ट बिल्ड होतो की ह्या पुढे पण आपल्याला जर वाढवायचं असेल तर आपल्याला फायदा होईल. टॅलेंट आपल्याकडे अट्रॅक्ट होतो, तो रिटेन पण करता येतो आपल्याला, तो पण बेनिफिट होतो. म्हणजे आपले लोक पण 10x ने ग्रोथ होतात. ग्रेट, गुड. और कोई हटके थॉट है क्या? यस. थांब, आता 20 टेबल झालेला. हां, तू बोल. Sir, I think when we think 10x, we also start thinking out of the box, which in turn can lead to innovation in our processes or products. So we start innovating our way of working. So I think 10x can bring in good innovations into our organization. Okay, great. So what we will do is I am going to share some of the thoughts which I have penned down, and you can relate with them. You can pick a few if you resonate with you. Ambition and personal growth. ते सगळं वाचायची गरज नाही, ते ऑरेंज कलरचं वाचलं तरी पुरे दिसतंय ना. पर्सनल, बरेच लोकांनी तुम्ही म्हटलं की ग्रो पर्सनली, टेस्ट वन्स लिमिट, म्हणजे स्वतःचं आपलं लिमिट. आणि मी सकाळी मगाशी म्हटलं तुम्हाला की आपलं पोटेन्शियल तर 100x आहे, आपण त्यातलं फक्त 10x घेतोय. सो यू कॅन टेस्ट युअर लिमिट्स की काय आपण किती पण, आपण जेव्हा मॅरेथॉन धावतो किंवा एखादा स्पोर्ट खेळतो तेव्हा आपण आपलं लिमिटच टेस्ट करत असतो. सो दिस इज वन वे ऑफ टेस्टिंग अ लिमिट. डेव्हलप्स ए माइंडसेट ऑफ कंटिन्युअस लर्निंग.
Because you got to learn, because you have not achieved 10x, so you ought to learn how to achieve 10x, and त्यामुळे आपलं लर्निंग अँड डेव्हलपमेंट ह्युमन माइंडचं ह्युमन ब्रेनचं पण होत जातं आणि आपलं व्हायला लागलं की आपल्या लोकांचं पण होणार आहे. सो देर इज अ स्पेसिफिक पर्पज हिअर की when you stretch your limits, you are actually wanting to learn and develop yourselves. Okay, so this is one. कुठेतरी मगाशी म्हटलं की building a legacy. Building a lasting legacy, the drive to leave behind something meaningful, whether it's brand, positive impact on the community, or a successful family business, can be a key motivator. Not everything is everybody's motivators. I'm just putting up there. कोणाला कुठचा motivate होईल हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. So building a legacy can be one of the motivators. Early financial freedom. आयुष्यभर काहीतरी कमवत राहण्यापेक्षा 10 वर्षात 15 वर्षात कमवून घ्या, मोकळं व्हा, पाहिजे ते करा पुढे. सो एमिंग फॉर रॅपिड ग्रोथ कॅन प्रोव्हाइड सिग्निफिकंट अर्ली फायनान्शियल फ्रीडम, रिवॉर्ड्स, पर्सनल वेल्थ अँड फायनान्शियल फ्रीडम लवकर मिळू शकतो. कॅन बी अ फायनान्शियली गोल ऑफ समबडी हू ॲस्पायर्स टू डू 10x. Fulfillment and achievement. It can bring a deep sense of accomplishment. म्हणजे काहीतरी आपण अचीव केलंय, ती किक मगाशी म्हणाल ना ती मिळू शकते. पर्सनल फुलफिलमेंट अँड प्राईड. सो विच इज व्हेरी पर्सनल आणि काही लोकांना दिस इटसेल्फ इज इनफ टू ड्राईव्ह. Providing for family. So you will find some philosophical and some more transactional or social drivers. So to provide better opportunities for loved ones, whether through financial security, better living conditions, or creation of a family-owned business that can be passed down to future generations. हा पण ऑब्जेक्टिव्ह असू शकतो. Recognition and respect. So recognition and respect in the industry or community. It could be achieving positions and themselves as successful leaders, which can result into greater influence and opportunities for collaborations, partnerships. कारण तुम्ही छोटे असाल तर तुमच्यावर कोलॅबोरेशन पार्टनरशिप होण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. When you are certain size, then all these opportunities also open up. Making a bigger impact. So some entrepreneurs set bold growth goals to make more significant difference in the world. मगाशी कोणतरी म्हणाल तसं. सो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट नेशनवर, सोसायटीवरती, इंडस्ट्रीवरती करण्याची एक इच्छा असलेलं, ॲस्पिरेशन असलेलं पण असू शकतं. आत्ताच्या परिस्थितीला चॅलेंज. सो नॉट लिव्हिंग ऑर नॉट वॉन्टिंग टू लिव्ह इन द स्टेटस को, टू नॅचरली इन्क्लाइन टू डिस्रप्ट इंडस्ट्री. मग अशी कोणतरी डिस्रप्शनचं म्हणालं. सो द वे टू चॅलेंज द स्टेटस को. This can be a 10x multiple can be, or x multiple can be one way of doing it, pushing boundaries, reshaping the future according to the vision. So this could be a possible driver. Work-life balance, थोडा कॉन्ट्रॅडिक्टरी वाटेल की 10x साठी धावायचं आहे आणि आता वर्क लाईफ बॅलन्स कसा काय येऊ शकतो, पण इट कॅन बी देअर. While it may seem paradoxical, rapid growth can also lead to greater personal freedom over time, because you will have a bigger organization, you will be doing things, we will be working on the business and not in the business. So you will be generally giving directions, you will have senior people working for you, and you will be only thinking strategically or disruption, in the direction of disruption. So you will actually have more time to spend. Building a stronger team and network. Because it will need a team, it will develop relationships and networks, because that is the requirement for growing 10x. So personal and professional relationships पण build होऊ शकतात. So you will not remain in a silo or a bubble. तुम्हाला जसं तर TLC एक प्लॅटफॉर्म आहे तसं you will be accessing many more platforms and network. Leaving a mark on the industry. So having 10x may stem from a desire to leave a lasting mark on the industry or market. So creating a legacy that extends far beyond your company. म्हणजे जसे आपल्याला काही ब्रँड्स माहिती आहेत जे टाटा विटा सारखे, so they have left a brand mark on the market. They are known for what contribution they have done to the country. So that could be a driver. Okay, so याच्यातला कुठचा कोणाला resonate होतोय का? So this is going to be your homework. When I give a feedback form, you can select one or two of these which resonates with you, because
अंडरस्टँडिंग युअर ड्रायव्हर फॉर 10x इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तो समजला नाही आणि ह्याच्यातलंच असायला पाहिजे नाही, तुम्ही जे काही स्वतः सांगितले त्यातला पण असू शकेल. यू शुड बी कन्व्हिन्स दॅट दिस इज येस फॉर आय वॉन्ट टू ग्रो 10x बिकॉज ऑफ दिस. आणि तो कन्सिस्टंटली ती राहायला पाहिजे. तो आज इंटरेस्टिंग वाटलं म्हणून फक्त राहून चालणार नाही. यू शुड बी 100% कन्व्हिन्स दॅट येस दिस इज वाय आय वॉन्ट टू ग्रो. ओके, सो दिस इज अ टेम्पलेट. मगाशी जे 5W1H बघितलं तर फॉर एक्झाम्पल इफ युअर गोल इज 10x सेल्स, सो यू शुड हॅव अ हाव इन टर्म्स ऑफ दिस गोवा गोल ऑब्जेक्टिव्ज अँड ॲक्टिव्हिटीज असे असायला पाहिजेत. सो आय विल बी शेअरिंग दिस टेम्पलेट्स. सो जर सेल्स गोल असेल तर असं असायला पाहिजे. मे बी तुमचा प्रॉफिट 10x करायचं असेल तुम्हाला तर असं असायला पाहिजे. सो प्रत्येक याचा एक्स टेम्पलेट वेगळी होईल 5W1H ची. So depends on what X you are taking. I'll just share a video on how successful organizations are led, and I want you to note down some insights from that. How do successful business owners lead their organizations for growth? Leadership is the driving force behind the success of any business. Strong leadership sets the tone for the organization and guides the team towards achieving its goals. Effective leaders inspire and motivate their teams to achieve excellence. Myopic and transactional leadership with a fixed mindset can lead to a lack of direction and vision, which can impact the morale and productivity of the team. This can result in a stagnant or failing business in the long run. Now, let's get into the topic of leadership. What does it take to lead an organization, community, or group to success? What does it take for your people to want to belong to a space that you have created and work towards mutual success? In the world of small businesses, effective leadership plays a pivotal role in steering the ship towards success. As an SME leader, your ability to inspire, empower, and guide your team can make all the difference in achieving ambitious goals and sustaining growth. Here is a leadership framework for you to lead your organization to success. Lead by example and integrity. Leadership starts with setting the right example. It means walking the talk. Your actions, decisions, and values create a foundation for your team's behavior. Demonstrate dedication, professionalism, and a commitment to excellence. Embrace challenges and show resilience, encouraging your team to do the same. Warren Buffett has famously said, "When I hire a CEO or acquire a company, I look for integrity, energy, and intelligence in the top person." Encourage innovation. Innovative thinking is crucial for staying competitive in today's fast-paced business landscape. Encourage your team to share ideas and experiment with new approaches. Build a culture of continuous learning and be open to adopting new technologies and strategies. Even a 1% improvement daily can lead to 37 times better results in a year. Adapt and innovate. The business landscape is ever-changing, and successful leaders adapt accordingly. Embrace innovation and be willing to pivot your strategies when needed. Staying agile and open to change positions your business to seize new opportunities. Develop future leaders. Invest in the growth and development of your team members. Identify high potential employees and provide them with mentorship and training opportunities. Nurturing future leaders within your organization ensures long-term success and creates a talent pipeline. Help them develop not only individual leadership skills, but also team, executive, process,
performance, and business leadership skills. Empathy in leadership. Understanding and empathizing with your team members' perspectives builds a strong sense of camaraderie. Acknowledge the individual strengths and challenges of your team members and offer support when needed. Empathy builds a positive and inclusive work environment, fostering trust, which is essential for a winning team. Resilience in challenges. Leadership isn't without its challenges. When facing obstacles, stay calm and approach problem solving strategically. Involve your team in finding solutions, as collective efforts often yield innovative approaches to overcome hurdles. Always have Plan B and Plan C while launching a project. Set clear communication. Clear communication is essential in avoiding misunderstandings and aligning your team with the business vision. Practice active listening, encourage open dialogue, and provide constructive feedback. Transparent communication builds trust, making your team valued and heard. Handle challenges gracefully. Leadership requires handling challenges with grace and adaptive intelligence. Stay calm and approach problem solving strategically. Involve your team in finding solutions, as collective efforts often yield innovative approaches to overcome hurdles. Inspire a growth mindset and positive culture. A growth mindset, popularized by psychologist Carol Dweck, is the belief that abilities and intelligence can be developed through dedication, hard work, and learning. This mindset fosters resilience and a passion for learning. Creating a positive work culture enhances employee engagement and productivity. Celebrate achievements, recognize efforts, and promote camaraderie. Encourage a healthy work-life balance and provide opportunities for professional growth to inspire loyalty and commitment. Promote celebrations and milestones. Recognize and celebrate milestones, whether big or small. Acknowledge the hard work and dedication of your team members. Celebrations create a sense of accomplishment, teamwork, and boost morale and motivation. Effective leadership in small businesses is about empowering and inspiring your team to achieve greatness. The leadership framework provides a comprehensive guide to leading your organization with integrity, innovation, adaptability, empathy, and clear communication, while developing future leaders and handling challenges gracefully. Celebrate milestones to foster a positive culture and keep your team motivated. By continuously developing your leadership skills, you can unlock the full potential of your business and your team. Thank you for watching this video. To better understand all the 6 business levers, please watch our other videos in the same series. Okay, let's take 5 minutes to discuss on the table आणि तुमचे जे काय व्हिडिओतले इनसाइट्स 1, 2, 3 जे असेल ते let's share and then we'll open up the session. सर जसं आपल्या ऑर्गनायझेशन में वी आर द लीडर्स, तर आपले लोक लुकअप टू अस, ते म्हणजे त्यांच्यासाठी वी आर द रोल मॉडेल्स. सो वन पॉइंट वॉज अडॉप्टिंग We are the role models or we have to be the role models? ऑप्शन नाही. सो अडॉप्टिंग टू चेंजेस, आपण जर अडॉप्ट केलं तर ते पण बघत असतात, आणि आपण जर त्यांना काही नवीन गोष्टी दिल्या तर दे विल ऑल्सो अडॉप्ट टू इट. आणि जो चेंज रेजिस्टन्स टू चेंज असतो तो पण एक, फॉर एक्झाम्पल म्हणजे जर आपण काही आधी मॅन्युअली काही सपोज करत होतो, मग आपण एक्सेल इंट्रोड्यूस केलं, पण त्यांचं असं होतं की यार आधीच चांगलं होतं, याच्याने तर काम वाढतंय. तर ट्रान्झिशन फेजेस लथार्जिक और रेजिस्टन्स असणार आहे. हा, रेजिस्टन्स येतो. करेक्ट. बट जर आपण आपल्यापासून सुरुवात केली त्या गोष्टीला, इफ यू चेंज पीपल विल दे विल ऑल्सो फील लाईक आपल्याला पण. येस. ओके, ग्रेट. म्हणजे आपण जर लोकांना सांगितलं की आता पंक्च्युअली इतक्या वाजता यायलाच पाहिजे आणि आपण कधी येत असो, देन you have a lot of convincing to do then. Correct. Yeah. माईक एकाकडे, नंबर एकाकडे.
Hello. Finding leaders in your team and motivating and nurturing them to be future leaders. Okay. That is one of the skills. कारण आपण 10x जर्नी घेतलाय त्यामुळे टीम तर मोठी होणं चालणार आहे. जर तुम्ही लीडर्स नाही डेव्हलप केले तर मग तुम्हाला सगळं हँडल करायला आणि बिझी होणार तुम्ही. सो आपला एक मोठा ऑब्जेक्टिव्ह किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज आहे की क्रिएटिंग फ्युचर लीडर्स. मग फ्युचर लीडर्स आयडेंटिफाय करणं पहिलं गरजेचं आहे ना. म्हणजे त्यातले नेमके कोण घोडे आहेत ते आयडेंटिफाय केले पाहिजेत आणि त्यांना ग्रूमिंग करायला पाहिजे. ओके ग्रेट. 8 नंबर. मी त्यातनं मेन पॉईंट ॲडॅप्ट अँड इनोव्हेट आणि एनकरेज इनोव्हेशनचं. एनकरेज इनोव्हेशन आणि ॲडॅप्ट अँड इनोव्हेट. ओके. तर म्हणजे मी रिसेंटली म्हणजे मला 1 इयरच झालंय जॉईन होऊन आणि मग मी AI टूल्स मेनली इम्प्लिमेंट. जॉईन TLCला जॉईन करून का बिझनेसला जॉईन करून. ओके. तर माझं मेन स्टार्टिंगचं जे काम केलं ते डेटा गॅदरिंग आणि मॉनिटरिंग आणि रिव्ह्यूज टीमचे घेणे. तर त्याच्यात बरेच AI टूल्स वापरले पण आणि बिकॉज टीम जुनी टीमच होती तर त्यांना हे सगळं इन्स्टेड ऑफ ग्रंट वर्क द्यायला की तुम्ही नुसतं एंट्र्या करा त्यांना ChatGPT वगैरे असे टूल्स ज्यामुळे आता तेच सगळे ह्या गोष्टी मेंटेन करतात आणि दे आर इनोव्हेटिंग. ओके ग्रेट. सो विथ यू आर ट्राईंग टू यू आर ब्रिंगिंग अन इनोव्हेटिव्ह कल्चर इन द कंपनी असं म्हणायचं. ओके ग्रेट. काय करता तुमची कंपनी काय करते? सोप मॅन्युफॅक्चर करतो. सोप. सो सोप मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही आता इनोव्हेशन करताय AI वापरून. वाव ग्रेट इंटरेस्टिंग. म्हणजे सोप असणार की नसणार का व्हर्च्युअल सोप खाली ऐसा ऐसा करो गोळी खायची फक्त. ओके 3 नंबर. डेव्हलप फ्युचर लीडर्स आणि इन्स्पायर ग्रोथ माइंडसेट अँड पॉझिटिव्ह कल्चर. एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी लास्ट इयर एक एक्सेलचा कोर्स केला आणि त्याच्यानी माझं डेटा कलेक्शन आणि डेटा अनालिसिसचं पूर्ण हेच बदललं. तो मग यावर्षी मग आम्ही एक्सेल कोर्स घेतला आणि तो आम्ही आमच्या पूर्ण स्टाफ बरोबर शेअर केलाय आणि ते डेली हाफ एन आवर ते करताय जेणेकरून ऑल ऑफ अस कॅन गेट ॲट द सेम लेवल. आणि त्यांचा जो स्किल होता एक्सेलचा तो फारच नेग्लिजिबल होता ते आता आम्ही हळूहळू एका लेवलवर येतोय. सो दॅट आमचं डेटा गॅदरिंग वगैरे सिमिलर प्रकारे आम्ही विचार करू आणि फक्त डेटा ओव्हरलोड नको व्हायला तो नाही पण अनालिसिस आणि हे पण म्हणजे आधी असं व्हायचं की मी काहीतरी एक त्यांना सांगतो आणि मग ते एक्सेलमध्ये भरून द्यायचे पण तो डेटा एकदम इनएलिजिबल असायचा. म्हणजे तो फक्त दाखवण्यापुरता एक्सेलमध्ये असायचा पण यू कॅन. सो नाव एव्हरीबडी इज ट्राईंग टू यूज द बिझनेस टूल्स मोर इफेक्टिव्हली आणि कोलॅबरेटिव्हली. ग्रेट. गुड. येस आपण थोडं स्प्रेड करूया. ठीक आहे. 29 त्याच्यानंतर बघूया. सो आम्ही याच्यातून एक तर रेझिलियन्स इन चॅलेंज की अँड हँडल चॅलेंज ग्रेसफुली. सो जनरली ॲज अ लीडर जेव्हा कोणती पण प्रॉब्लेम येते सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पॅनिक होऊन इरिटेट होऊन एम्प्लॉईजवरती गागायचं नाही आहे. ऑर एल्स नेक्स्ट टाइम कोणती पण सिच्युएशन आली तर दे विल फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू अवॉइड की आपल्याला ती कंडिशन सांगणार अँड दे विल ट्राय टू रिझॉल्व आणि मे बी तो प्रॉब्लेम सॉल्व आउट होणार नाही. सो जसं टेक एक्झाम्पल आमच्या कंपनीमध्येच रिसेंटली ड्युरिंग पॅकेजिंग एक छोटीशी मिस्टेक झाली आमच्या एम्प्लॉयकडून. दॅट रिझल्ट टू की एंटायर प्रोडक्ट परत ओपन करून रिवाइंडिंग करून परत असेंब्ली करायला लागलं. सो इट टेक्स टाइम. डिलिव्हरी हॅम्पर झाली बट ड्युरिंग दॅट टाइम पॅनिक व्हायच्या जागी कामली त्याला सांगितलं की ओके झाला जो इश्यू झाला. बाकी एम्प्लॉईज पण होते त्यांनी पण बघितलं त्या सिच्युएशनमध्ये. सो त्यांना एक गोष्ट कळाली की यार नेक्स्ट टाइम पॅकेजिंग करताना ही गोष्ट आधीच करून घ्यायची आहे त्याचा सोबत नाही करायची. सो हे जे मिस्टेक्स हे आधी रेग्युलरली होणार नाही आणि सपोज काय मिस्टेक पण झाले तर दे विल कम टू मी अँड दे विल से की असं काहीतरी प्रॉब्लेम झालेली अँड सगळे मिळून त्याचा सॉल्युशन काढू शकतो. दिस इज वन थिंग. सो व्हॉट वॉज दॅट वन वर्ड विच द व्हिडिओ सेज की इफ समथिंग हॅपन्स स्टे काम अँड काम फर्स्टली. काम तू शांत राहिला की नंतर विचार करू शकतो नाहीतर तू पॅनिक मध्ये गेला की सगळं उलट होणार. एक्झॅक्टली. ओके ग्रेट. And next is like you need to lead by an example. As a leader, if you ask them to adopt a new technology or even to do some task, and they say कि नहीं हमसे नहीं हो सकता, तो you can show them, you can work with them to show कि yes it is possible, and then they will get encouraged, उनमें एक motivation आ जाएगा, and they can
नेक्स्ट टाइम आप उनको दोगे भी चैलेंज या कुछ करने बोलोगे तो दे कैन डू इट बाय देमसेल्फ. दिस इज वन थिंग वी कैन डू. ग्रेट, थँक्यू. सर, टू थिंग्स. फर्स्ट इज इंटिग्रिटी. बिकॉज तुम्ही इंटिग्रिटी ठेवली तर तुम्ही त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करू शकताय टू गेट द वर्क डन. इफ आय एम नॉट देअर ऑन टाइम इन द ऑफिस, आय कॅनॉट एक्सपेक्ट देम टू बी देअर ऑन टाइम, बिकॉज माझ्यामध्ये कुठेतरी हेजिटेशन येतं टू आस्क देम टू डू दॅट थिंग. अँड सेकंड इज अबाउट एम्पॅथी, because it is not always only the salary that is keeping your people with yourself. It is your relationship that you share with them. So keep yourself into their shoes. You should be connected to them to such a level that they feel it like a family, not just for salary they are working for you. So that empathy is a very critical thing. Yeah, putting yourself in their shoes. shoes. Should be very generously. You should care for them very genuinely. Okay. Yeah. Great. Yes. अरे तालियां हो जाए यार. एम्पैथी के लिए तालियां हो जाए या रिलेशनशिप के लिए हो जाए. 30 नंबर. Actually, I would like to lead by example. But to begin with, I think I should that clear communication channel with my team. That's where I'm going to emphasize. Okay, clear communication channel. Yeah. So, an example in that? Like whatever ideas we have for growth, we should be able to communicate with our team. And again, while communication, again, it means like follow-up, monitoring, those channels should be set clearly. So you mean follow-up type of communication? No, not. Even that is included. Okay. So just by communicating, it won't be enough. Follow-up will also be needed. Okay. So getting things done. And like communicating what you want. As a leader, you have an idea. If you are not able to reach till the last employee, then it will be of no use. So clear communication channel has to be set. Okay, and what will be the best start point of a communication of what you expect from them? That's what you try to learn. The roles, you have to clarify the roles. Roles. That is the first step of communication, that what you are expecting from them should be clear to them, that Clear. this is what is expected, and then the measurement for that, this is how much KRA, is expected. KRA. And then understanding, again, communication will be more about understanding their pains. If you are expecting something from them, then are they prepared or trained for that? Or you should know that. And I should know the challenges they are facing. Yes. That two-way communication has to happen. Great. Okay, great. और बोलो. पुढून काय येत नाहीये, पुढचे नुसतं ऐकतायत. कौशल, तेरे टीम पे कुछ है? Sir, as an organization, we have one for the customer, but internally we have different departments. So, सरांचाच पॉईंट पुढे कंटिन्यू करेल. डिपार्टमेंट्समध्ये वेगवेगळी ॲक्टिव्हिटीज असते. सो इंटर डिपार्टमेंट पण कम्युनिकेशन एकदम क्लिअर पाहिजे, सो दॅट प्रोसेस जेवढ्या पण आहेत तेवढ्या सिंक्रोनाइज राहतील. आणि एंड जे पण कस्टमरला आपण डिलिव्हर करणार आहे ते एक पर्टिक्युलर डेडलाईन म्हणा किंवा एक पर्टिक्युलर कमिटमेंट असतं आणि एक पर्टिक्युलर स्टँडर्ड असतं, ते मेंटेन राहील. सो इंटर डिपार्टमेंट कम्युनिकेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. इनफॅक्ट कम्युनिकेशन म्हणजे इंटर डिपार्टमेंटल हार्मनी पाहिजे. म्हणजे जर एखादा ऑर्केस्ट्रा वाजतोय तर ऑर्केस्ट्रामध्ये कसं व्हायलिनवाले आणि तबलावाले आणि सगळे एकत्र एका लेवलला जसं हार्मनीमध्ये करतात तसं आपली डिपार्टमेंट चालायला हवी. ओके, थँक्यू. माईक आहे? क्लिअर कम्युनिकेशन बद्दल मी सांगेल की ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना बऱ्याचदा अँबिग्युइटी असते की कुठलं काम, कुठलं टास्क कोणाचं आहे. बरोबर. तर एक मोठं जे काम असेल त्याला जर छोट्या छोट्या पार्ट्समध्ये ब्रेकडाऊन केलंय आणि ते पार्टला जर SOP डिफाईन केला, ते काम कसं करायचं आणि कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर त्या प्रत्येक कामाचा SOP जर बनवला तर कम्युनिकेशन एकदम क्लिअर होईल आणि अँबिग्युइटी कुठली राहणार नाही. ओके. सो SOP केल्याने कम्युनिकेशन क्लिअर होईलच असं वाटतं? म्हणजे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे द मेथड ऑफ डुईंग द टास्क, कम्प्लिटिंग द टास्क अँड हु इज द रिस्पॉन्सिबल, हे जर ते क्लॅरिटी जर आली, क्लॅरिटी येईल, कम्युनिकेशन कम्प्लीट होईल का? क्लॅरिटी येईल SOP केल्याने. मी एखादी SOP लिहिली आणि त्याला दिली, हां तो झालं डन, त्याला कळेल आणि तो करेल त्याप्रमाणे. नाही, नॉर्मली आत्ता जो प्रॉब्लेम होतोय की एकमेकांकडे ते यांनी केलं पाहिजे, तो म्हणतो त्यांनी केलं पाहिजे,
दॅट सॉर्ट ऑफ प्रॉब्लेम वोंट बी ते एसओपी मुळे आहे का ते केआरए क्लिअर नाहीत म्हणून आहे? जॉब डिस्क्रिप्शन क्लिअर नाहीये किंवा केआरए क्लिअर नाहीत त्यामुळे आहे का एसओपी नसल्यामुळे? एसओपी ही कसं करायचं ह्याच्यासाठी, कोणी करायच्यासाठी नाहीये, कोणी करायचं हे तर केआरएने ठरलं पाहिजे ना. आणि मग एसओपी पाहिजे की ओके तू करायचंय पण हे असं करायचंय आणि अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी करायचंय, बिकॉज दॅट इज स्टँडर्डायझेशन, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. ओके, थँक्यू. We are going to study a case study today of Sara, the CEO of Acme Solutions, cyber security space. So एक त्याचा मेकॅन्सीने तिचा व्हिडिओ केला आहे, तो पहिला आपण बघूया क्विकली आणि मग लेट्स डिस्कस हर केस. Here at Acme, we've been on a good ride. In the past few years, we've emerged as a market leader. But we recognised that the advent of new technology and new competition meant that to continue to succeed, we had to be ready to transform how we do business and rethink everything we do, from finding new areas of growth to cutting costs to modifying our culture and work practices. Every corner of Acme will be affected. Transformation begins with self-awareness, so we began by clarifying our core beliefs and defining who and what we want to be. We asked ourselves, how do we change our ways of working? What is our transformation roadmap? What are our core levers of change? By answering these questions, we identified 3 priorities. First, we need to create a business environment with lean processes, with faster decision-making and greater operational efficiency. Second, we need to better leverage our core capabilities to create more profitable growth. This includes driving growth day to day, as well as develop new business opportunities that expand beyond our current focus. To prepare for the future, we need to perform while we transform. This is a big job. So we've developed a transformation roadmap that lays out our transformation plan of how we will strengthen our capabilities, build on our assets, and create room for new investment. To start, we launched multiple initiatives, many focused on our goal to achieve operational excellence. One example is our plan to standardize our IT architecture with a simplified set of systems and a common process framework, moving to 80% common ways of working across all of Acme. This new high-performance business model will ensure that our critical business systems and processes work in concert to deliver best-in-class business analytics, customer experience, and industry-leading top and bottom line performance. Our approach to growth will be simple. We focus fully on the customer. By strengthening our market teams and redefining growth strategies, we can deliver value proposition that wins with customers while driving profit from the core. We know we won't get far without addressing hearts and minds. So we've also launched an integrated initiative to invest more in our people and improve our culture. Through new training and development programs, we're building world-class capabilities and embedding new behaviours within each level of our organisation. Together, we are creating a business environment that will translate into a better employee and customer experience. We're working to build a foundation that will allow us to sustain our long-term competitiveness and continue to be a market leader. That's why Aspire matters. This transformation program will enable Acme to go from good, where we are today, to great. Each of us plays a role, and of course it won't happen overnight. Some changes can be installed quickly, others are on our longer-term plan to roll out over the next 3 years. As we progress, we will keep you updated, explaining how these initiatives will affect how we work today. We are excited for the journey forward, and we look forward to hearing your ideas on how to propel into the next decade of success. क्विक ऑब्झर्वेशन. चला, बसल्या बसल्या काय तुम्हाला ऑब्झर्व केलं तुम्ही? इन्व्हेस्ट ऑन ग्रोथ. ओके, आणखी? परत सांगा. सिंपल सिस्टम्स. ओके. फास्ट lean processes. Invest in people. Invest in people. Review at each stage. Okay. Roadmap. Standardization.
customer satisfaction, training, good to great, fast decision making. तुम्ही कंप्लीट लिडरशिपची डिक्शनरीज वाचून दाखवली. हां, अनिकेत. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ व्हॉट? ओल्ड, हां, ते न्यू ॲक्मे तयार करतायत ते. ग्रेट. ओके, इंडस्ट्री लिडिंग परफॉर्मन्स प्रोसेसेस, एफिशियन्सी, लॉन्ग टर्म प्लॅन्स, हार्ट्स अँड माइंड्स और शॉर्ट टर्म लॉन्ग टर्म गोल्स, इम्प्रूव्ह कल्चर. बापरे, एवढं काय काय करायचं का? एवढं काय काय करते ती, कसं करते बघूया आपण. ओके, भरपूर वर्ड्स आहेत पण तुम्हाला त्याच्यातनं की वर्ड शोधायचे आहेत. सो ॲक्मे मी वाचणार नाही आहे, तुम्हालाच वाचायचं आहे. तुम्ही पाहिजे फोटो काढून घ्या. याच्यातने तुम्हाला आयडेंटिफाय द की वर्ड्स अँड चूज वन दॅट इन्स्पायर्स यू. कम ऑन. की वर्ड्स कुठचे आहेत त्यातले आयडेंटिफाय करा आणि तुम्हाला कुठचा वाटतो इन्स्पायरिंग तो लिहा. लिहिलं? Okay, now share on your table the key word and why they inspire you. Which words are key words for you and why they are inspiring you? Chalo. फटाफट. ॲज अ लीडर मला असं वाटतं की सतत खूप काही काम करायचं, पण हे कंपनीचं ज्यावेळेस बघितलं स्टेटमेंट, तर ती साईड बाय साईड पण त्या टीमला तेवढंच एनर्जीनं मोटिवेट करते. हे जास्त मला एनर्जेटिक वाटते. ओके, सो द इन्स्पायरिंग वर्ड काय आहे मग? साईड बाय साईड विथ साईड बाय साईड कुठे लिहिले ते खाली. शी ऑलवेज वर्क साईड बाय साईड विथ हर टीम, इन्स्पायरिंग देम विथ हर इन्फेक्शियस एनर्जी. सो लोग कंधे से कंधा मिला के काम करना चाहिए. म्हणजे लिटरली हाताने काम करायचं असं नाही, बट बीइंग विथ युअर पीपल. येस. ओके, ग्रेट. 17. A small but ambitious startup with Okay. 20x goal in 5 years. Okay, so what is the inspiring thing about it? Why inspiring? Thinking big and expanding yourself, not just thinking or restricting yourself in your comfort zone and pushing the. So छोटी असली तरी पण she is ambitious and she wants to grow. आणि ती आता ऑलरेडी किती एक्सनी वाढली आहे? 20x in 5 years. 5 वर्षात वाढले. सो इफ यू आर एम्बिशियस इट इज पॉसिबल. Yes. कारण मग आपण मार्ग काढत जातो. Yes. आणि छोटं असताना वाढणं सोपं आहे रिलेटिव्हली. ओके, व्हॉट एल्स? 14. सर, तो वर्ड इन्स्पायरिंग म्हटलं, रिव्होल्युशनायझिंग द फील्ड वर्ड. त्या फील्ड मधलं जे आहे ते पूर्णपणे असं आमूलाग्र किंवा क्रांतिकारी बदल घडवणं. आधी ते डिजिटल वर्ल्ड क्रांतिकारी आहे, त्याच्यात आणि काहीतरी क्रांतिकारी करून दाखवायचं. दॅट इज द व्हेरी इन्स्पायरिंग. ओके, तू कुठच्या वर्ल्ड मध्ये आहेस? हेल्थ वर्ल्ड मध्ये काहीतरी. हेल्थ वर्ल्ड मध्ये. ओके, तुला पण क्रांतिकारी करायला काही हरकत नाहीये. ओके, व्हॉट एल्स? 33. माईक पहिला लेना. सर, इन्फेक्शियस एनर्जी, मला तो वर्ड वॉज कॅची. ओके, सो व्हॉट इज दॅट इन्फेक्शियस पार्ट? कशामुळे इन्फेक्शियस आहे ते? सर, बिकॉज ऑफ जो समवन पर्सन विथ इन्फेक्शियस एनर्जी एखाद्या रूम मध्ये येतो, तो इट स्प्रेड्स लाईक अ व्हायरस आणि तो इट इन्स्पायर्स एव्हरीवन अराउंड यू. ओके, so that was a key word for me in that. Okay, and it comes from what? From the leader. Verbal or body language or what? So it's lot of verbal and non-verbal cues. So it's not just verbal cues, verbal, non-verbal cues, body so language. Just everybody should, who are inspired by this thing, should visualize themselves when they enter the business company. Correct. की आपण कसे एंटर होतो. आपण गपचूप एंटर होऊन केबिन मध्ये जातो, पत्ता पण लागत नाही लोकांना. तुम्ही आल्यानंतर जर अख्खा ऑफिसला कळलंय की तुम्ही आले, दॅट इज समथिंग इन्फेक्शियस. ओके. ओके, 7 नंबर. Lead by example. Like there are two things, lead by example and what Rohan said ki infectious energy. कारण की we are transmitting our energy to our people. So आपण आणि इन्फेक्शियस आहे म्हणजे दे विल ट्रान्सफर दॅट एनर्जी टू द अदर पीपल. करेक्ट. सो कंपनीमध्ये सगळीकडे हलचल. येस. ओके, पण इन्फेक्शियस एनर्जी म्हणजे नुसतं काहीतरी केऑस नाही. अरे अभी ये करो, बाद में वो करो, बाद में ये करो, त्याने पण होऊ शकतं गडबड. या, ग्रेट. थँक्यू. व्हॉट एल्स? 32.
Sir, collaborating on projects is so collaboration is very important. म्हणजे कोलॅबरेशनला टीम वर्क पाहिजे, टीम वर्कला राईट टीम पाहिजे, टीम स्पिरिट पाहिजे, त्यासाठी राईट लिडरशिप पाहिजे. राईट सर. नाही तर कोलॅबरेशन असंच होणार नाही. ग्रेट. खतम इतना ही आहे. देखते मला काय मिळाले ते बघूया. Vision to revolutionize the digital world. 20x in just 5 years. Leading by example, infectious energy, inspiring, visionary, but also hands-on leader. आणि पॅशन. पॅशन असेल तर मग या सगळ्या गोष्टी इन्फेक्शियस एनर्जी वगैरे सगळ्या होतात. ओके. सो जर विजन जर आपण कन्सिडर केलं तर आपण मगाशी पण बोललो की विजन क्लॅरिटी असायला पाहिजे, का जाणं आहे. आणि आपण आता ठरवलं की 10x तो करणं आहे. So one part of the vision is done. The BHAC part is done की 10x करणं आहे. But as मी TLCचं पण तुम्हाला उदाहरण दिलं, कम्युनिकेट कोर व्हॅल्यूज, कसं जायचं आहे हे पण क्लिअर पाहिजे. विजन म्हणजे कुठचा रस्ता घ्यायचा आहे, डूज अँड डोंट्स काय आहेत हे पण क्लिअर पाहिजेत. वेन यू ग्रो चुका होऊ शकतात, टेम्पटेशन्स होऊ शकतात, बरंच काही काही होऊ शकतं. ते सगळं पाळून कसं ग्रो करायचं हे ठरवायला पाहिजे. आणि these values should guide our decision and action. So, vision has two parts. One is the BHAC, म्हणजे आता 10x growth, 10x, whatever you consider as 10x, that is the BHAC part. And the other part is, of course, narrative. That means the picture of your business at 10x. 10x जर झाला तर तुमचा बिझनेस कसा दिसणार आहे at that time. ते पिक्चर बघणं, that is the narrative. That is the inspirational part to your people. 10x by figure is not inspiring. That is okay. For you it might be inspiring, but for your people, the narrative of 10x is more important. कि 10x होने के बाद बिजनेस कैसा दिखने वाला है, एंड बिजनेस मतलब क्या क्या है, उसमें बहुत कुछ है. People always ask me, Brendan, what do leaders actually do? You know, maybe you're leading a team, or you're in charge of a large organization, or you're just trying to even lead your own life. I mean, what is it that leaders actually do? Many of you know this was my graduate school work. In 2001, I wrote a book called The Student Leadership Guide, and I never had any clue that thing would blow up the way that it has. And this framework for leadership, it's called E6, is from that book, and it's been used at, I think, 40 of the top 100 schools in the world. Major corporations from around the world, major associations have called me in to speak on this topic because it's a great framework for leadership. It answers that question. What are the major practices of leadership that we must enact on a continual basis to be able to have the amount of influence and impact we desire in our work lives or in any role in which we're leading other people? So let's get right into it. The first E of these 6 E's is envision. Great leaders envision a compelling and different and vibrant future than what is here. They have an alternative, clear view of what the world could be like tomorrow than it is today, right? They have a shared purpose. They believe that they and others would be compelled by, interested, inspired by, and want to work towards. And that's a big deal. And you always read about it in leadership, right? You have to have vision. I mean, it's biblical. Where there is no vision, people perish, right? We know the power of having that vision. So you have to sit down, though, and actually do it. The reason we say envision versus just have a vision is you have to sit, it's a practice of envisioning what should tomorrow look like for my team? What should tomorrow be like for my business, for my organization? What should tomorrow be like for my life? And not just tomorrow, a long-term mindset and view. The dream, right? That magnificent obsession, that bold desire, the moonshot goals and purposes and missions of life, the bigger picture. That's envisioning a different reality in the future than we experience today. And that's what everybody gets excited about in leadership. Where there's no vision, there's no leadership. Where there's no vision, people perish. So you have to envision. And I say that these are 6 practices of leadership and not 6 steps, because it's not like you do envisioning once and then you move on in the process. We always have to continually sit down and envision, where are we? Where can we be going? It's an active process. If you set a vision one time and you forget about it, it's not going to help you accomplish the influence or the impact you want in your lifetime or in those that you lead. The second E here is enlist. As you're developing
this vision, it's not just your vision, you're enlisting other people to share their voices, their perspectives, their dreams, their desires for where you could be going. You know, I think that the most important leadership lesson in the world is that people support what they create. If people are involved in the ideation of a vision, they're involved in creating ideas, of brainstorming, of figuring out what is it we are about, what do we stand for, where are we going. Great leaders enlist that from other people. They're constantly asking people what they think, how they feel, what things they desire and need. And it's that enlistment that is always going on. A great leader is always enlisting other people to believe in the dream, to shape the dream, to stay dedicated to the dream. It's an honest and an authentic and a genuine desire to see other people be involved in the process and to enjoy that process. I mean, it's so vital. And that methodology of how do you get people involved in that? You're asking questions. You're paying attention to their needs. You're reflecting back to things that you're hearing. You're always enlisting others to support and to build this vision, this ideal future together. And the third thing that great leaders are always doing is embodying their message. They stand for something. There's a congruence between who they are, the behaviors that they're enacting into the world, how they treat people, what they're working towards, and what they say is important, right? It's just basic line, it's integrity. You know, it's a congruence between what we say we're after and how we are behaving. And there's nothing more important, is there? You know, it's that old message, it's like, you don't believe the message unless you believe the messenger. So as leaders, we have to stand for and demonstrate and show and portray what we are really believing in. I mean, is our team and the people around us seeing us work for it, sweat for it, sacrifice for it, champion it over and over and over again, even when it's hard, even when there's conflict, even when people are pissed, even when people want to quit? Are you still there? Do you still stand for it? If you do, you become a legend. We go 3 at a time. 6 आहेत एकदम ते overload होईल. So let's discuss these 3 first. चलो काय होते? So what is the difference between visioning, having a vision, and envisioning? Yes. आणि सेकंड काय होतं? एनलिस्टचा अर्थ? हां, कारण बाकी लोक म्हणले तुमचं विजन आहे, मला काय त्याच्यात घेणं देणं. सो त्यांना एनलिस्ट करणं गरजेचंच आहे. यू हॅव टू एनलिस्ट. आणि थर्ड काय होतं? एम्बॉडीचा अर्थ काय होता इथे? हा, म्हणजे ते विजन तुमचं आहे आणि आपलं आहे हे त्यांना लोकांना तुमच्या ह्याच्यातनं पण कळलं पाहिजे, वागणुकीतनं पण कळलं पाहिजे. नाहीतर काहीतरी आले साहेबांनी काहीतरी सेशन केला एक, येऊन आपल्याला सांगून टाकलं आपल्यावर टेनिस करणार आणि नंतर 8 दिवस गेले सुट्टीवर. सो यू हॅव टू एम्बॉडी दॅट विजन, दॅट मला एवढं काय करायचं, आपल्याला डिस्ट्रप्टिव्ह प्रोडक्ट्स बनवायचे आहेत जर आपण म्हणत असू तर ते तसं करतोय का आपण, त्याच्यावर काही प्लॅनिंग करतोय का, विचार करतोय का. सो यू हॅव टू एम्बॉडी. आणि काही चॅलेंजेस आले तरी, सो आय वॉन्ट यू टू डिस्कस दिस 3 E's नाव rather than 6 and tell me what challenges, if हे जर आपण केलं तर काय होईल आणि त्याला चॅलेंजेस काय येतील आणि पहिली स्टेप काय असेल. कम ऑन, लेट्स डिस्कस, लेट्स डायजेस्ट वन ॲट अ टाइम. की एनविजन, एनलिस्ट आणि एम्बॉडी मध्ये आपल्याला असं केलं आपण तर काय काय फायदे होऊ शकतील आणि चॅलेंजेस काय आहेत आणि मग पहिली पायरी काय, स्टेप काय असायला पाहिजे. वन ऑफ द टॉपिक, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. वाय डू यू थिंक इट माय हेल्प? जर आपण ह्या दृष्टीने विचार केला E6च्या दृष्टीने, E3, वाय डू यू थिंक इट मे हेल्प? कारण ते जर आपल्याला क्लिअर नसेल की हे आपल्याला हेल्पफुल आहे की नाही आहे तर आपण पुढे जाणार नाही. सो आधी हेल्पफुल आहे का, आणि इफ येस वाय? कम ऑन, एनीबडी, एनी थॉट ऑन दिस? उद्यम, एनी थॉट ऑन दिस? वाय डू यू थिंक E3, E6 may help? So the point of enlisting was, it resonated with me a lot, because when we just tell them that, okay, the companies that say 5 crores and we want to grow 10 crore or to 10x to 10 crore, that
may not excite them. But if painting a picture, that forced me to think, okay, then how can we enlist their help? So maybe perhaps from a 2-car 4-wheeler parking, we might need to build a 10 or 15-car 4-wheeler parking in a 50 crore company. So that might be one of the So things. building a picture in which they are seeing themselves in a 4-wheeler rather than a 2-wheeler. Yeah. Or in a bigger company can be more exciting than a figure. Yeah. So enlisting them by this way will be a better way, a narrative way. Yeah. Okay. Or perhaps we can have a bigger canteen or something like that. So, yeah. Something which resonates more with them. Yeah, good. Yeah, 21. 21 नंतर 14. त्याच्यात मल्टिपल मध्ये. हॅलो. सर याच्यामध्ये एम्बॉडी हा जो पार्ट आहे तो आम्हाला खूप हे झाला म्हणजे अपील झाला बिकॉज दॅट इज मोर टुवर्ड्स द एक्झिक्युशन ऑफ दिस टू. आणि त्यांनी एक तिकडं फ्रेज वापरली होती की मेसेज काय त्याच्यापेक्षा मेसेंजर कोण आहे त्याच्याकडे बघून लोक ठरवतात की त्या मेसेजला किती इम्पॉर्टन्स द्यायचं होतं. हिअर आपली क्रेडिबिलिटी आपली लिडरशिप पणाला लागलेली असते आणि दॅट वी शुड प्रूव्ह बाय अवर ॲक्शन्स. नुसतं बोलून नाही. वी शुड लीड बाय द एक्झाम्पल, वॉक द टॉक. सो एम्बॉडी म्हणजे आपल्या बॉडीत भिनलं पाहिजे सगळं तरच त्याच्यात भिरू शकते. तर रेसिप्रोकेशन येईल त्याचं असं. ओके ग्रेट. 14 इन्व्हिजन केल्यानंतर टाळ्या हो जाए. स्पॉन्टेनियसली आया तो अच्छे. स्पॉन्टेनियस टाळ्या ऑलवेज वेलकम. हा इन्व्हिजन नंतर जर आपण एनलिस्ट केलं लोकांना तर ते अलाइन होतील आपल्या गोल्सशी, आपल्या विजनशी अलाइन होतील. आणि त्याच्यानंतर ते जर आपण एम्बॉडी केलं आपल्या दिसल्या ॲक्शन्समध्ये तर त्यांना एक विश्वास निर्माण होईल की आपण त्या गोलकडे चाललो, विजनकडे चाललोय. त्यामुळे ते अजून कायम मोटिवेटेड राहतील आणि अलाइन राहतील. ऑफकोर्स 100% लोक होतीलच असं नाही, पण आपण त्या तुरळक जे होणार नाही त्यांच्यावरती गाईड होऊन करण्यात पॉईंट नाही. आपल्याला मेजॉरिटी लोकांना एनलिस्ट करायचं आणि एम्बॉडी करायचं. ग्रेट. ओके. व्हॉट एल्स? सो लेट्स ट्राय टू आन्सर द सेकंड क्वेश्चन. व्हॉट विल इट टेक टू स्टार्ट द प्रॅक्टिस? काय करायला लागेल? जर आपल्याकडे आपण आपल्या लोकांशी फारसं बोलतच नाही आहोत अशी परिस्थिती असेल, आपलं कल्चर असं आहे की काहीतरी बरीच गॅप आहे कम्युनिकेशनची, अशा वेळी हे करू शकतो का आपण? सो त्यावेळी काय करायचं? व्हॉट विल बी द फर्स्ट स्टेप? सुबोध. सर पहिले तर विजन, मिशन्स आणि कोर व्हॅल्यूज दर महिन्याला किंवा प्रत्येक मीटिंगला MRM मध्ये सांगितले गेले पाहिजे. आणि विजन ठरवताना या सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. म्हणजे आपण 3 गोष्टींवर बोललो, विजन, एनलिस्ट आणि इन्बॉर्डिंग. हे सगळे लिंकेज आहे त्याचे. पहिलं विजन करतानाच आपल्याला ते विजन पाहिजे की आपण हे करू शकू, आपल्याला दिसलं पाहिजे 5 वर्षानंतर काय करायचं आहे. बरोबर. इनलिस्टमध्ये आपल्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाटली पाहिजे की मला पण काहीतरी मिळणार आहे. अदरवाईज सरांचं विजन आहे आणि कंपनीचं विजन आहे, त्यात मी कुठे नाही आहे. आणि इम्बॉर्डिंग म्हणजे जी लोक माझ्याबरोबर विजन बघतात आहे ती राहण्यासाठी पण मला काहीतरी चॅलेंजेस येणार आहेत की त्यांना कोर टीम आपण त्याला म्हणतो की ती कोर टीम माझ्यापर्यंत शेवटपर्यंत राहावी की ते विजन मिळूस. तर हे मोठं चॅलेंज असेल. आणि पहिली स्टेप म्हणजे तुम्ही जो क्वेश्चन विचारला की आता काय करत, तर प्रत्येक MRM मध्ये किंवा प्रत्येक मीटिंग्स ज्या होतात सगळ्यांबरोबरच्या त्यात विजन, मिशन्स बोललं गेलं पाहिजे आणि त्याच्यात डिटेलिंग पण झालं पाहिजे. रेडी असेल तर बोललं गेलं पाहिजे. पण आता आपण पहिल्यापासून जर सुरू करत असू तर व्हॉट विल इट टेक टू स्टार्ट? त्यांचे पर्सनल गोल्स पहिल्यांदा जाणून घेतले पाहिजेत. ते जर अटॅच झाले आपल्या विजनशी तर ते म्हणजे डायरेक्ट विजनिंगच्या प्रोसेसमध्ये जायच्याऐवजी पहिलं त्यांच्याशी बोलून पर्सनल गोल्स विचारले तर अजून काय करता येईल? म्हणजे आपण हे टूल वापरतो कंपनीत, अजून काय करता येईल? पहिलं फर्स्ट स्टेप टू बिफोर स्टार्टिंग द विजनिंग प्रोसेस बॉन्डिंग ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे. अजून काय करता येईल? हा. सो त्याला आपला टूल काय आहे? SSC. व्हॉट शुड वी स्टॉप डुईंग, स्टार्ट डुईंग, कंटिन्यू डुईंग. हे पहिलं टूल वापरायला पाहिजे की आज काहीतरी नको त्या गोष्टी किंवा त्यांना आवडत नाहीत अशा गोष्टी चालू असतील तर तुम्ही अशा बेसिसवरती जर विजनिंग करायला बसला तर कसं काय होणार आहे? सो व्हॉट शुड वी स्टॉप डुईंग, व्हॉट शुड वी स्टार्ट डुईंग अँड व्हॉट शुड वी कंटिन्यू डुईंग, व्हॉट इज गुड दॅट इज हॅपनिंग. हे SSC मेथडॉलॉजी पहिली वापरायला पाहिजे. That is the first step. Sir.
परिस्थिती तुम्ही जर नॉर्मल केली पहिली तरच विजनिंग फ्युचर गोष्टी होणार आहेत. मला असं वाटतं की आपल्या एम्प्लॉईजला पण विचारायला पाहिजे की त्यांच्या स्वप्नातली कंपनी त्यांना कशी हवी आहे. दे शुड व्हिज्युअलाइज की डाऊन द लाईन 5 years त्यांना कसं कुठल्या प्रकारच्या कंपनीमध्ये काम करायला आवडेल. जर वेळेवर पगार होत नसेल तर हे विजन त्यांना बाय करता येईल का? जर त्यांना छोट्या छोट्या गोष्टींवर शिक्षा होत असेल तर हे विजन ते बाय करतील का? जर आपलं त्यांच्याबरोबर डे टू डे बेसिसवर कम्युनिकेशनच नसेल तर ह्या गोष्टी अचानक आता काय झालं सरांना ते विश्वास ठेवतील का? नाही तो हे सगळं करायच्या आधी काय करायला पाहिजे? पहिलं पीच चांगलं झालं पाहिजे ना, चांगलं रोलिंग बिलिंग झालं पाहिजे तरच बॅटिंग करता येणार आहे. सो पीच पहिलं चांगला करायला पाहिजे ना. येस 35. तर बेसिकली आपल्याला त्यांना आपल्या माइंडसेटला चेंज करून त्यांना स्टेक होल्डर समजावं लागेल. करेक्ट. फर्स्ट. सेकंड, फ्युचरमध्ये हा बिझनेस त्यांच्यामध्ये पण डायल्यूट होऊ शकतो और प्रॉफिट शेअरिंग पर्यंत जाऊ शकतो ही स्टोरी क्रिएट करावी लागेल. आणि ते आपल्या मे बी आपल्या कम्युनिकेशनमधनं क्लिअर व्हायला पाहिजे की इफ आय विन यू विन आय विन. कलेक्टिव्ह येस अँड आय अग्री बट देर विल ऑलवेज बी सम लेगसी स्पिरिट देअर, एनिमिटी देअर, दिस मिसट्रस्ट देअर, म्युच्युअल डिसरिस्पेक्ट देअर. हे सगळं पहिलं वाईप ऑफ करायला पाहिजे ना. पहिलं एक क्लीन पिच करायला पाहिजे तयार. अँड देन दे पॉझिटिव्ह थॉट्स टॉक्स विल. So first thing will be what needs to be done to start this. You have something to share? Yeah, the same thing. The beginning should be building a relationship of trust, mutual trust. Perfect. They should trust you that if my leader is saying something, this is where we are going to go, this is where we are going to go. And that is built by the past experiences in their mind of how it has been till today. If one day you just go and tell them that this is how it is going to be, if you've not walked the talk in the past, they will not believe you. तो फिर क्या करना है? You have to do what you say. नहीं, उसके पहले क्या करना है? You're right, but then we have to start somewhere. Then अभी past बुरा past है, अगर अच्छा past नहीं है तो उसको क्या करना है? You should admit that वो जो हो गया सो हो गया. Now यहाँ से आगे अपने को पॉजिटिवली देखना है. At least can we dare to do that? This is not easy to do this. आपली प्रत्येक ॲक्शनचा आपला विचार काय असतो, अरे मी असं काय बोललो तर उद्या मलाच धरतील, माझ्या डोक्यावर बसतील, माझ्याच कंट्रोलच्या बाहेर जातील, अशी आपल्याला भीती असणार आहे. ही भीती न बाळगता कॅन वी डेअर टू कन्फेस, कॅन वी डेअर टू ॲडमिट, कैन वी ब्रिंग थिंग्स ऑन द टेबल. बॉस हो गया चलो यहाँ से नया देखते, गिले शिकवे भूल जाओ. कैन वी डू दैट? सोचो इस पे. नॉट एव्हरीबडी कॅन डू इट, बट इफ यू कॅन डू इट दॅट विल बी द गुड स्टार्ट. बिकॉज ऑफकोर्स सगळ्यांच्या कंपनीत असं वाईट वातावरण असेलच असं नाही, पण जिथे आहे तिथे जिथे चांगलं आहे त्याचे यू हॅव टू बिल्ड ऑन दॅट. बट सो SSC टूल इज ए मस्ट. ते तुम्ही कराच. ॲनॉनिमस करा, म्हणजे लोक बिंदास बोलतील. What should the company stop doing, start doing, continue doing? एवढं सर्वे ले ही लो लोगों से. ओके, व्हाट कुड बी द चैलेंजेस? ये सब हो गया, अभी चलो आगे बढ़ भी गए हम, तो चैलेंजेस क्या हो सकते हैं? ओके, जे ना विश्वास नाही आहे, काहीतरी फेकतायत सर, ते सोडून जातील, हा एक पॉसिबिलिटी असू शकेल. आणखी रेजिस्टन्स टू चेंज. चेंज म्हणजे त्यांना ते म्हणतील नाही आम्हाला काही विजन नाही, आम्हाला तुम्ही पगार द्यावास असं म्हणतील. ते होतच ना, असं होऊ शकतील, ते होतच. ओके, आणखी काय होऊ शकतं? सर सगळ्यात पहिले आपलं चॅलेंज असेल की त्यांचे जे ड्रीम्स आहेत ते आणि आपण जे एनविजन केलेलं आहे हे अलाइन करणं वुड बी अ फर्स्ट चॅलेंज फॉर आवर सेल्फ. कारण त्याच्या तोपर्यंत त्यांना ते रेझोनेट नाही होणार. ओके, अशा आपण त्यांना विचारलं की तुमचे पर्सनल ड्रीम्स काय आहेत, तर
उनको ऐसा आदत नहीं है ना ऐसा कुछ पूछा है कि अरे क्या पागल हो गया क्या. So first challenge is going to be that your language is changing. You are trying to be different. They will not trust you, but you will have to be at it. You will have to do it this way, that way. बहुत कुछ करके ये bonding exercise करके थोड़ा सा मिलजुल के कुछ करना चाहिए. क्या लगता है आपको? गेड़ा सा बोलते हैं ये सब बकवास है. ऐसा थोड़ी होता है. हाँ, बुमरैंग हुआ. अभी वो सुपरवाइजर है तो उसने लिखा था कि मुझे फ्यूचर में 5 साल के बाद में अच्छा सुपरवाइजर बनने का है. ऐसे काफी जन ने लिखा था कि अच्छा बनने का है, आगे करने का है, लेकिन एग्जैक्ट क्लैरिटी आपने जैसे बोला कि फर्स्ट टाइम आप अटेम्प्ट करेंगे तो उनको क्लैरिटी नहीं है कि उन्होंने सोचा भी नहीं कि क्या करने का है. ये सबसे बड़ा चैलेंज आ सकता है. So हमको भी क्लैरिटी कम होती है ना शुरुआत में, तो वो तो होगा ही. बट वी हैव टू बी एट इट, वी हैव टू अंडरस्टैंड फ्रॉम दिस, लर्न फ्रॉम दिस कि क्लैरिटी लाने के लिए उनको क्या दे सकते हैं. अभी मैं आपको दिखाने वाला हूँ कि विजनिंग करने के लिए क्या क्लैरिटी चाहिए. तो कैन यू मेक अ चेकलिस्ट, कैन यू ट्रेन देम टू थिंक डिफरेंटली. यस. So just a thought came to my mind that with this we can even start at the interview level itself, that asking candidate what is his dream, because with that is very important for our company, because the people who are coming inside. इंटरव्यू में तो सब लोग बोल बच्चनगिरी करते ही है, मेरा ये है, मेरा वो है. Yeah, but of course you sharing dream is not easy, sir. Okay. People never think of interview में जाके dream क्या है पूछेगा. His dream will be to, after 3 years, go to something else, yeah, whatever. Yeah, but you can try. Yes, 14. Sir, I think the biggest challenge. सुचलं काहीतरी असं दिसतंय. Sir, I think biggest challenge for any leader would be that accept that someone in your company is smarter than you. He may be coming up with better solutions or better visions than you have. Right. So accept those visions or his opinions. That will be a biggest hurdle or challenge for that leader. म्हणजे एक सर्टन लेवल ऑफ ह्युमिलिटी आपल्याला आणता आली पाहिजे त्याचा अर्थ. आणि हे सोपं नाहीये. येस. तर विजन आपला असतो. आता त्यांच्याकडनं वधून घ्यायचंय, तर इज इट नॉट अ सॉर्ट ऑफ मॅनिप्युलेशन की बाबा त्यांच्याकडनं असं मी म्हटलं पण नाही आणि असं करायचं पण नाहीये. विजन आपलं म्हणजे आपलं असतं. आपलं नाही, बिकॉज आपलं डिस्कसिंग ऑन द टेबल की व्हॉट इन्स्पायर्स यू, असं आपण विजन जेव्हा बोलतो तर आपण काय बोलतो की व्हॉट इन्स्पायर्स यू. तर ते मला थोडंसं त्याच्यात विरोध वाटतं की मला इन्स्पायर करतं काय, दॅट इज नॉट नेसेसरी की त्यांना इन्स्पायर. शेअर्ड विजनच करायचं आपल्याला. ते त्यांच्याकडनं आलंच पाहिजे. त्यांच्या यू हॅव टू बिकॉज सम क्वेश्चन्स ऑल्सो मेन्शन की हा आपण इन्व्हिजन करतो मग त्यांना हे करतो, तर दॅट शुड नॉट हॅपन. एन्व्हिजनिंग प्रॅक्टिस इज अ जॉईंट अफेअर. इट हॅज टू बी डन जॉईंटली. गुड दॅट यू रेज दिस पॉइंट, कारण हा प्रश्न असू शकतो. येस 30. तर आपण रिवॉर्ड्स जर दिले त्यांना, रिवॉर्ड हां, कारण तुम्ही एवढं अचीव करा तुम्हाला हे मिळू शकतं, त्यामुळं त्यांचं इन्स्पिरेशन किंवा ते इम्प्रूव्ह करण्यामध्ये हे करतील. नाहीतर मग ते चालले म्हणजे इतना प्रॉफिट हुआ तो इतना मिलेगा, लॉस हुआ तो लॉस लेंगे क्या वो. लॉस हुआ तो भी हमको चाहिए. असं इंस्पायर तो करना पडेगा, नाही तो सी भैया ओके दिस इज वन वे, बट दिस इज ट्रान्झॅक्शनल. सो आता आपल्याला ट्रान्झॅक्शनल मध्ये नाही होतं, पण ट्रान्झॅक्शनल म्हणजे फायदा सगळ्यांचा झाला पाहिजे हे तर मान्य आहे. पण आपण जर विजनिंग प्रोसेसमध्ये ट्रान्झॅक्शन आणलं ना तर स्टार्ट पॉइंटच चुकला आपला. ओके खतम. या 2 नंबर. तर आपल्या पूर्ण कोर टीमचा विश्वास आपण संपादन केला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. त्या कुठल्याही चॅलेंजेस जर त्यांना आले तर आपण ते सॉल्व्ह केले पाहिजे सर. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. ओके, म्हणजे पहिले त्यांचे चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत, नंतर पुढचं बोलूया. चॅलेंजेसच जर आपण त्यांचे प्रॉब्लेमच सॉल्व्ह नाही केले तर पुढचं बोलण्यात काय अर्थ नाही आहे. इज व्हॉट यू सेइंग अँड यू आर राईट. आणि म्हणून मगाशी म्हटलं की स्टार्ट स्टॉप कंटिन्यू हे फर्स्ट स्टेप आहे, तुम्हाला वापरायलाच पाहिजे. नंतर तुम्ही पाहिजे तर पर्सनल ॲस्पिरेशन्स अँड ड्रीम्स वरती बोला आणि नंतर विजनिंगवरती घ्यायला पाहिजे. ओके, लेट अस होल्ड इट देअर. पुढे डिस्कशन बरंच आहे. आता आजच्यासाठी आपल्याला इथे स्टॉप करायला लागेल. दिस इज समथिंग विच वी आर गोइंग टू डू. आज प्लॅन होता हे करायचा,
की हाऊ डू वी व्हिज्युअलाइज आणि नरेटिव्ह कसा 10x जर झालं तर काय नरेटिव्ह असायला पाहिजे. म्हणजे माझं वर्कप्लेस फॅक्टरी ऑफिस कसं दिसणार आहे, कस्टमर बेस मार्केट कसं दिसणार आहे, मार्केट शेअर कसा असणार आहे, हाऊ आर माय पीपल गोइंग टू बी, नंबर ऑफ पीपल, टॅलेंट ऑफ पीपल, टाईप ऑफ पीपल, मोटिवेशन ऑफ पीपल, एव्हरीथिंग अबाउट पीपल अँड माय प्रॉडक्ट्स, न्यू प्रॉडक्ट्स, ओल्ड प्रॉडक्ट्स, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, माझं बिझनेस मॉडेल तेच असणार आहे का वेगळं असणार आहे, माझ्या ग्रोथचा सोसायटीवर काय इम्पॅक्ट होणार आहे, असे काही पॉईंट आहेत. आणि देर कुड बी मेनी अदर्स. जस्ट द स्टार्टर आय वुड एनकरेज यू टू स्टार्ट थिंकिंग ओव्हर दिस इन युअर पर्सनली फर्स्ट. लगेचच लोकांबरोबर बसायची गरज नाही आहे. पहिलं तुम्ही ॲब्सॉर्ब करा, तुम्हाला क्लॅरिटी येऊ दे. तुम्ही रिपलमध्ये पण एक्सरसाइज करू शकता तुमच्या रिपल ग्रुपमध्ये. अँड वेन वी मीट नेक्स्ट टाइम मे बी विल. सो असं व्हिज्युअलाइज करता आलं पाहिजे. ॲक्च्युली चित्र काढून केलं तर जास्त चांगलं. की 10x झालं तर काय नरेटिव्ह असणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला असं बसायला पाहिजे शांतपणे. आणि हा एक्सरसाइज आपल्याला करायचा होता आज इथे, पण तुम्ही वाचलात. पुढच्या वेळी करू. इट इज अ मेडिटेटिव्ह एक्सरसाइज. आणि नंतर यू हॅव टू वेन यू हॅव अ क्लॅरिटी देन यू स्टार्ट टॉकिंग टू युअर पीपल अँड स्टार्ट टेकिंग देअर इनपुट्स अँड देन क्रिएट अ शेअर विजन. Okay, so we will hold it here today. So final, my favorite question, आज क्या हुआ? What are the takeaways? Quick takeaways, क्या हुआ आज? देखो आपके नोट्स देखो. Yes, लौकिक. माईक गेस, तू सगळ्यांच्या वतीने बोलणार असं वाटतंय मला. हॅलो. हाऊ फ्रेमवर्कमध्ये लिडरशिपचे 10 वर्ड्स त्याचं बायफर्केशन दिलं. ऐकू येतं तुम्हाला बरोबर? मलाच येत नाही. ओके. हाऊ फ्रेमवर्कमध्ये लिडरशिप या शब्दामधलं प्रत्येक लेटर, त्या 10 लेटरचं बायफर्केशन, दॅट वॉज द बिगेस्ट टेक अवे फॉर मी. सो ते फ्रेमवर्क लक्षात ठेवायला पण ते सोपं पडेल जर तुम्ही त्या लेटर्सच्या मागचे जर शब्द हे केले. येस. आणि ते रेडी रेक्टर सारखं वापरता येईल आणि त्यात काही गोष्टी सिलेक्ट करून विकेस्ट पॉईंट कुठचा आहे त्याच्यावरती. हा, पण ते प्रत्येक पॉईंट बॅलन्स करायलाच पाहिजे. नाही केला तर वी वोंट सक्सीड. करेक्ट. या, थँक्यू. ओके. 16 इन्वेस्ट इन पीपल. फिर क्या करना है हमें? इन्वेस्ट मतलब पगार बढ़ाने का क्या? नहीं फिर नहीं बढ़ाने का? नहीं बढ़ाना बट लाईक जे सर्व पॅरामीटर्स आपण शिकलो त्यामध्ये एम्पथी असेल किंवा इंटिग्रेट असेल, वॉट एव्हर, दिस ऑल इज लिंक्ड विथ द पीपल. आणि फ्रॉम ऑल द पर्स्पेक्टिव्ह यू शुड हॅव फोकस ऑन पीपल बिकॉज युअर टीम इज विथ यू, ओनली देन यू कॅन सक्सेड. बेसिकली टीमवरती इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे. वी जनरली डोंट, बट वी शुड. ओके. वाई 10x तो अभी क्लियर हुआ क्या यादव जी? हाँ, वाई 10x. अरे बोलो ना. वाई 10x. हाँ, बिल्ड अ लेगेसी. ओके, दैट इज योर ड्राइवर. ग्रेट, तालियां हो जाए यार लेगेसी बिल्डिंग के लिए. यस. स्टार्ट डुईंग, स्टॉप डुईंग, कंटिन्यू डुईंग. तुला शिकवलं नव्हतं का मागच्या वर्षी? एनिवे शिकवलं असेल, पण आज कर आता आजपासून. काय फायदा होईल असं वाटतं त्याचा? आपल्याला फीडबॅक पहिल्या माहिती लोक घाबरतील, काय हे काय झालं. फीडबॅक वरती काम करता येईल. सो आणि इन्व्हॉल्वमेंट पण वाढेल सगळ्यांची. एम्प्लॉई इन्व्हॉल्वमेंट. पहिला आपण त्यांना ऐकायला लागलोय आणि आपण स्ट्रक्चर्ड मेथडमध्ये नुसतं असं बोलून हा काय तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे, तर कोण काय सांगणार नाही. पण स्ट्रक्चर्ड मेथडने जर केलं. आणि हा प्रयोग मी कुठच्या तरी भाषणात पण सांगितलंय. मी अमेरिकेत जेव्हा आम्ही कंपनी घेतली तेव्हा तिथे पण केला हा पहिला प्रयोग. की तिकडच्या लोकांना असं काही कल्चर, अमेरिकन लोकांना असं कोणी विचारत नाही. तेव्हा असं जेव्हा विचारलं तेव्हा कम्प्लिटली पहिल्याच दिवशी टर्नआउट झालं. कारण त्यांना भीती होती, हा इंडियन माणूस कोण येऊन कसली कंपनी घेतोय आमची. सो इट इज व्हेरी पॉवरफुल टूल. यू यूज इट प्रॉपरली. येस. येस. 28. The biggest takeaway for me is this last slide about visualization, because there is a statistic that if you write down your goal, 4 घंटा मैंने मेहनत ली उसको लास्ट स्लाइड.
Yeah. There is a statistic that if you write down your goal on paper, then you are more likely to achieve it. There And are 30% chances that you will achieve it. So, and this thing about having an in-depth narrative about how your organization is going to look like, who are your customers are going to be, or what all is going to change with the 10x is quite exciting, and I would like to go home and do this activity. Great, and there are various tools to do it. We do it like you can create a time capsule कि 2030 में अभी गए आप, and तभी तुम्हारे टाइम मैगजीन में आपके ऊपर कुछ आर्टिकल आया है, तो what can that article be? So you ask people to talk about that. So there are ways and means to do it. We'll figure it out. So it's a visualizing process. Okay. What else? बस इतना ही टेक अवे था. हाँ, आता परत लास्ट स्लाइड सांगू नको. ठीक आहे. ओके. बिझनेस आपण फायनान्शियल कंडिशन ठीक करण्यासाठी करतो. तर आजचा 10x सगळ्यात महत्त्वाचा मला टेक अवे हा मिळाला की अर्ली फ्रीडम फायनान्स. क्या बात आहे. आता तुझं वय किती आहे? 39 आहे. मग कितव्या वर्षी फ्रीडम? 45. लवकर केलं तर लवकर होईल. ग्रेट. 35. So the term war logistics 10x business growth front line त्या अँगलनी कधी विचारच नाही केला. वॉर लॉजिस्टिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू. या बिकॉज इट सिम्पल ना की तू किती लोकांना मोटिवेट केलं पण त्यांना रिसोर्सेस दिले नाहीत, पैसेच नसतील तर दॅट इज रियालिटी ना. सो यू हॅव टू बॅकअप एव्हरीथिंग विथ दिस रियालिटी. हवा में बात करके कुछ मतलब नहीं है. यस, खत्म. टेक अवेज खत्म. यस, 10. Hello. Leadership is the driving force behind success of any business. बरं झालं लवकर कळलं तुला. आज बऱ्याच गोष्टी शेवट उशिरा कळतायत सेशन मध्ये. थँक्यू.